जय भीम, नमो बुद्धाय, शिवाय. आपण जर आंबेडकर राईट्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. चा प्रचार हा आपल्या बाजूने लागत नाही असं त्या काळच्या रुलिंग पार्टीला जर वाटलं तर जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती जर आपण लक्षात घेतली, सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामधला एक निकाल दिला होता. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना त्यांनी सिलेक्शन कमिटी कशी असावी त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये सिलेक्शन कमिटी ही प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ द ऑपोजिशन आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं असावं असं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलं होतं. परंतु आता हे जे 2023चं जे बिल आहे त्या बिलामध्ये सिलेक्शन कमिटी हे प्राईम मिनिस्टर असेल, LOP म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन असेल आणि एक माणूस कॅबिनेटला जो प्राईम मिनिस्टर ठरवेल तो, म्हणजे याचाच अर्थ त्या कमिटीचं इंडिपेंडन्सी संपलेली आहे. लीडर ऑफ द ऑपोजिशन हा मायनसमध्ये गेला आणि प्राईम मिनिस्टर आणि त्याचा मंत्री हे मेजॉरिटीमध्ये गेले. त्याच्यामुळे जे कोणी अपॉइंट केल्या जाणार इलेक्शन कमिशनर्स म्हणून ते सगळे सरकारी कर्मचारी असतील. कायद्यामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे त्या कायद्यामध्ये तरतूद करत असताना चीफ इलेक्शन कमिशन आणि इतर कमिशनर्स हे जे आहेत हे पोस्ट ऑफ सेक्रेटरी सेंट्रल गव्हर्नमेंट या हुद्द्याचे असले पाहिजेत. याचाच अर्थ यापुढचे इलेक्शन कमिशनर आणि चीफ इलेक्शन कमिशनर हे IAS मधनच असतील. नॉन IAS इंडियन जो आहे त्याला यापुढे इलेक्शन कमिशन होता येणार नाही अशी तरतूद केलेली आहे. ही तरतूद घटनेच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यानंतर इलेक्शन कमिशनकडे फायनान्शियल पॉवर्स होते. तिथेही कॉम्प्रोमाइज करण्यात आलेली आहे आणि इलेक्शन कमिशनचं ऑफिस सुट्टीच्या संदर्भातला असेल, ट्रॅव्हलच्या संदर्भातला असेल किंवा हेल्थच्या संदर्भातला असेल तर त्यांना कॅबिनेट सेक्रेटरीची जी फॅसिलिटी आहे तीच त्यांना भेटेल आणि ती अप्रूव्हल सुद्धा कॅबिनेट सेक्रेटरीने त्या ठिकाणी दिली पाहिजे. त्याच्यामुळे इंडिपेंडन्सी, फायनान्शियल इंडिपेंडन्सी जी इलेक्शन कमिशनची होती ती यातून संपवलेली आहे. तिसरं जे आहे, इलेक्शन कमिशनला पूर्वी पेन्शन नव्हतं.
आता असणारा इलेक्शन कमिशनला पेन्शन फंडमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे एका अर्थाने अपॉइंट करताना तो सेक्रेटरी असला पाहिजे. तो सेक्रेटरी ज्यावेळेस होतो आणि रिटायर्ड होतो तो पेन्शन स्कीममध्ये लागू होतो. आता इलेक्शन कमिशन झाल्यानंतर सुद्धा त्याला पेन्शन स्कीममध्ये ज्या अर्थी घेतलंय त्या अर्थी त्याच्या अधोरेखित केलेलं आहे की यू आर नॉट इंडिपेंडेंट. तुम्ही आता गव्हर्नमेंटचे सब्जेक्ट झालेला आहात. सुट्ट्या पूर्वी इलेक्शन कमिशननी घ्यायच्या की न घ्यायच्या हा त्यांच्या मर्जीवरचा भाग होता. आता सुट्ट्यांच्या संदर्भात ज्या कॅडरमधनं IASच्या कॅडरमधनं ज्या डिपार्टमेंटमधनं असताना त्यांची नेमणूक झालेली आहे त्या डिपार्टमेंटमध्ये जे काही सुट्टींच्या संदर्भातले नियम होते ते नियम आता असणारा या नव्या बिलाने इलेक्शन कमिशनला त्या ठिकाणी लागतील. म्हणजे फंक्शनल इंडिपेंडन्सी जी होती ती फंक्शनल इंडिपेंडन्सी सुद्धा या ठिकाणी संपवण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत इलेक्शन कमिशनचं ऑफिस की जे स्वायत्त असलं पाहिजे ते स्वायत्त न राहता ते आता सरकारी डिपार्टमेंट झाले अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही जे बोंबलत होतो की इथे असणारा हुकुमशाह जन्माला येतोय तर हे हुकुमशहाचं असणारं एक बिल की ज्यातून निवडणुकीचे निकाल हे हुकुमशहाच्याच बाजूने लागतील आणि ते निकाल हुकुमशहाच्या बाजूने लागणार नाहीत असं दिसलं तर इलेक्शन कमिशन मध्येच भांडणं लावून ती पूर्णपणे इलेक्शन प्रक्रिया थांबवणं हा हेतू ह्या बिलाचा आहे. भारतातल्या सर्व मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित मतदार जो आहे त्या मतदाराला आम्ही असं आवाहन करतोय की आजपर्यंत इलेक्शन निकाल झाले, कुजबूज झाली, आरोप प्रतिआरोप झाले, पण अशा पद्धतीने इलेक्शन कॅप्चर करणं बाय रुलिंग पार्टी हे कधीच झालेलं नाही. आणि यातून एक नवा संघर्ष उभा राहील असं मला त्या ठिकाणी दिसतंय. एनडीएचे घटक आहेत. या एनडीएच्या घटकांना मी म्हणणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो. तेव्हा भीतीपोटी जे आपण शांत बसलेला आहात तेव्हा आपली शांतता भंग करून देशामध्ये इलेक्शन मॅन्युप्युलेट करण्याच्या दृष्टिकोनातून जो जुना 1991चा इलेक्शन कमिशन
रेग्युलेशन ॲक्ट होता तो रद्द करून हा नवीन आणलेला आहे. हा नवा ॲक्ट इलेक्शन कमिशनला गुलाम करणारा आहे. आणि इलेक्शन कमिशन गुलाम झाला तर फ्री आणि फेअर निवडणुका ज्या झाल्या पाहिजेत त्या होणार नाहीत. आणि म्हणून इंडियाचे जे घटक आहेत या सर्वांनी त्यांच्या ॲब्सेन्समध्ये सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलं त्याला कडकडावून त्यांनी असणारा विरोध केला पाहिजे. आणि आपली पक्षाची भूमिका सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडली पाहिजे. एक दुसरा महत्त्वाचा बदल तो म्हणजे रिजनल इलेक्शन कमिशनर जे नेमल्या जात होते या रिजनल इलेक्शन कमिशनरला फक्त चीफ इलेक्शन कमिशन काढू शकत होता. त्याची परवानगीची गरज होती. आता रिजनल इलेक्शन कमिशनरला सरकारच काढू शकते असा महत्त्वपूर्ण बदल त्या ठिकाणी केला आहे. वरची मशिनरी हातात आली नाही तर खालची मशिनरी आपल्या हातामध्ये कशी येईल या दृष्टीने या बिलामधला नव्या बिलामधले तरतूद करण्यात आलेली आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की पूर्ण इलेक्शन मशिनरी ही या बिलामार्फत गुलाम करण्यात आलेली आहे अशी परिस्थिती आहे. माझं निवेदन संपलं. आपण आता विचारा. सर, इंडिया गठबंधनमध्ये आपण बोलले होते की आमचा वकील जो आहे म्हणजे शिवसेनेचे जे नेते आहेत हे पहिल्यांदा संपू द्या मग राजकीय योग. ते पूर्वी तरतूद अशी होती की कोणीही इलेक्शन कमिशन होत होतं. प्रथा अशी पडत गेली की काही अधिकारी काही नॉन अधिकारी असे असणारे मिळून ते इलेक्शन कमिशन होत राहिलं. आता त्यांनी असं म्हटलंय की हु हॅज होल्ड हु हॅज ओनली पोस्ट होल्डर्स इक्वलंट रँक टू सेक्रेटरी यांनाच फक्त असणारे इलेक्शन कमिशन नेमता येईल, इतरांना नेमता येणार नाही. दॅट इज सेक्शन 5 ऑफ द न्यू ॲक्ट. पण IAS अधिकारी तेवढेच. सर, याचा जो मसुदा आला होता त्यावेळेस सुद्धा हे असं होणार आहे उघड झाला होता. त्या काळामध्ये कोणत्याही विरोधी पक्षाने याच्यावर ते प्रश्न असे की ते सभागृहामध्ये चर्चेला येणार होतं. सभागृहामध्ये चर्चेला आलं नाही. म्हणजे आलं ते कधी आलं तर शेवटच्या दिवशी आलं की ज्या दिवशी असताना पूर्ण ऑपोजिशन ॲब्सेंट आहे त्या दिवशी आलं. त्याच्यामुळे अपोज करायला कोणीच नाही. रुलिंग पार्टीनी मंजूर केला आणि मोकळे झाले. बाहेर पण बोलला गेलं नाही. याच्या पुढे जेव्हा मसुदा जेव्हा आला त्यावेळेस बदल केला होता त्यांनी. त्यावेळेस असताना बदलाची चर्चा राज्यसभेमध्ये ज्यावेळेस झाली त्यावेळेस बदलाची चर्चा झाली होती. आणि म्हणून त्यांनी असताना वेळ थांबवला होता. कारण का 2022 राज्यसभेमध्ये ते मंजुरात झालं होतं. ते लोकसभेला येऊन थांबलं होतं 22लाच. त्यांनी यावर्षी घेतलं नाही. पण आता ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ऑपोजिशन नाही, चर्चेला घेतलं आणि संपून टाकलं. सस्पेन्शन याकरताच केलं गेलं असं मला म्हणायचं. हे मंजुरी करून घ्यायचं होतं. हे आहे त्याच्याबरोबर असणारा CRPC आहेत, वेगवेगळे कायदे आहेत, त्याच्यासाठीच असणारे सस्पेन्शन आहे. सस्पेन्शन इज विथ मोटिव्ह, नॉट विदाउट मोटिव्ह. मोटिव्ह होता तो.
तो मोठे आता स्पष्ट होतोय की त्यांना असणारा काही महत्वाची बिलं जी आहेत ती मंजूर करून घ्यायची होती. सर, कृषी संदर्भात पण मागे असे कायदे केले होते, मोठं आंदोलन झालं पंजाबमध्ये वगैरे, नंतर त्यांना मागे घ्यावं लागलं. या संदर्भात कुठे अग्रेसिव्ह भूमिका घेणार की काय आपल्या नाही, म्हणूनच मी असणारा एनडीएच्या घटक पक्षांना आम्ही ह्याच्या संदर्भातला असणारा सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. परंतु सर, आजपर्यंत काँग्रेसने कधीही ईव्हीएम बद्दल विरोध केला नाही, कारण की ते त्यांचेच आणलेलं षडयंत्र होतं. तर आता ते हा संपला का इश्यू? हा इश्यू संपला की मग आपण हे करू. हा विषय वेगळा की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार हे असं म्हणताय, परंतु रस्त्यावरचं आंदोलन किंवा इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांना आम्ही असणारा ह्याच्यावरती बोलवणार हा. बैठकीला. पण आम्ही एवढा मोठा पक्ष नाही की ते आमच्या असणाऱ्या निमंत्रणाला येतील, पण आम्ही निश्चितपणे त्याच्यातला असणारा प्रयत्न करू एनडीएच्या घटक पक्षांना लिहायला की हा एक महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती तुम्ही बैठक तुम्ही बोलवता नाही तर आम्ही बोलवतो, त्या बैठकीमध्ये आपण यावं, ते प्रयत्न आम्ही करू ना. ऑफकोर्स हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. पार्लमेंटला आता एक महत्वाचा आम्ही त्याच्यामध्ये आहेत, मेनका गांधीच्या केसपासून सुरुवात झालेली आहे पॉवर्स ऑफ पार्लमेंट म्हणून. संविधानाच्या बाहेर पार्लमेंटला पॉवर्स नाही असं एक सूचक वाक्य आहे. आणि ते बहुतेक आता असणाऱ्या 2-4 नवीन पेटिशन्स आहेत की त्याचं हिअरिंग सुप्रीम कोर्टामध्ये संपलं आणि हायकोर्टामध्ये संपलं तर भारतातल्या राज्यकर्त्यांना दे हॅव व्हेरी लिमिटेड पॉवर्स. जगामधला त्यांना असणारा अनलिमिटेड पॉवर आहेत, पण इथे राज्य करताना त्यांना लिमिटेड पॉवर्स आहेत आणि त्या ह्याच्यामधला असणार आहे ते तिथे असणारा आता अधोरेखित होईल. आम्ही फक्त एवढंच विनंती करतोय सुप्रीम कोर्टाला आणि हायकोर्टाला की तुम्ही असणारा ताबडतोब ते हिअरिंगला घ्या. तुम्ही मगाशी म्हटलं की घटनेच्या चौकशीला धरून नाही, ही घटनेच्या चौकटीला धरून इंडिपेंडन्सी ऑफ इलेक्शन कमिशन इज अ बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही त्याला ज्यावेळेस नोकर केलेला आहे त्यावेळेस त्याची इंडिपेंडन्सी तुम्ही कॉम्प्रोमाइज केलेली आहे. दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय 7 महिन्यापूर्वी दिलेला निर्णय की इलेक्शन कमिशन वादातीत आहे तुमच्या अपॉइंटमेंटच्या संदर्भातलं आणि म्हणून विथ दी कन्सेंट ऑफ गव्हर्नमेंट. तिथे अटर्नी जनरल सुद्धा हजर राहिले होते, तेव्हा तिथे असणारं जजमेंटमध्ये त्यांनी असणारं हे केलं की प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ दी ऑपोजिशन आणि अंपायर म्हणून चीफ जस्टिस ऑफ इंडिया यातून इलेक्शन कमिशन आपण असणारा अपॉइंट केला पाहिजे. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे अपॉइंट केल्यानंतर का वादातीत होणार नाही आणि 5 वर्ष ही विल बी देअर, म्हणजे 5 वर्ष 3 वर्ष जे काही टेन्युअर आहे त्याचं आहे. आता ज्या नवीन बदलामध्ये तो 65 वर्षापर्यंत राहू शकतो. शासकीय नियम आहे, शासकीय नियम जो आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना. बरं, पुढच्या निवडणुकीच्या संदर्भात काय म्हणतात मग? आता जर असं हे इलेक्शन कमिशन झालं, ते मी त्यांना म्हटलं ना, कॉम्प्रोमाइज झालं नाही. 24च्या निवडणुका ह्या 24च्या निवडणूक बिल लागू झालं, प्रेसिडेंटनी सही झालं, ते लागू झालं. त्याच्यामुळे आता त्यांना त्यांचे जे नियम त्यांनी केले, इंडिपेंडन्सी त्यांची जी होती, इंटरनल फंक्शनिंग जी त्यांची इंडिपेंडन्सी होती की त्यांनीच त्यांचे नियम करावे आणि त्याच पद्धतीने त्यांनी वागावं, असं जे होतं ते सगळं संपलं. आता ह्या बिलाप्रमाणे तुम्ही वागा. याचा माझा एक पुढचा प्रश्न आहे. या पद्धतीने जर तुम्ही असं म्हटलं की आयोगामध्ये मतभेद होऊन आणि ते इलेक्शन होईल, तर पुढच्या निवडणुका होणार की नाही? मतभेद झाले तर पोस्टपोनमेंट, आणि इलेक्शन पोस्टपोनमेंटची प्रोव्हिजन नाहीये.
इथे असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेची त्यांनी मानसिकता इलेक्शन न घेता पोस्टपोन करता कोर्टामध्ये गेले, सगळे झाले. कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये फार जेवढं लक्ष द्यायचं तेवढं लक्ष दिलं नाही की का तुम्हाला विदाऊट इलेक्टेड गव्हर्नमेंट तुम्ही असताना फायनान्सेस ड्रॉच करू शकत नाही. ही जी एक प्रोव्हिजन संविधानामधली होती ती कोर्टाने सुद्धा फाट्यावर मारलेली आहे, मी नाही म्हणत नाहीये. आणि त्याच्यामुळे आता असताना गव्हर्नमेंटचे हे झाले की आम्ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या केल्या, आता विधानसभा आणि लोकसभा आम्ही पोस्टपोन करण्याची प्रक्रिया सुरुवात केली आहे त्यांनी. म्हणजे निवडणुका होणार नाही. निवडणुका होणार नाहीत. सेक्शन 14 सर जे आपल्याला अधिकार होते निवडणूक नाही, सेक्शन 14 हा पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया नोटिफिकेशन एकदा त्यांनी जाहीर केली की त्याच्यामधल्या तारखा येतात सगळ्या, तिथपासून ते इलेक्शनचे काउंटिंग होऊन सर्टिफिकेट देईपर्यंत कुठलंही कोर्ट इंटरफिअर करू शकत नव्हतं. आणि म्हणून मी म्हटलं की त्याला सोल पॉवर्स देण्यात आल्या होत्या फॉर कंडक्ट ऑफ इलेक्शन. तुम्हाला त्या इलेक्शनच्या संदर्भातलं काहीही पिटिशन दाखल करायचं असेल तर ते आफ्टर इलेक्शन संपल्यानंतर, कारण का इलेक्टेड गव्हर्नमेंटच पैसे खर्च करू शकते, ऍडमिनिस्ट्रेशन पैसे खर्च करू शकत नाही. आणि इलेक्टेड गव्हर्नमेंट म्हणजे पार्लमेंट किंवा असेंब्ली. त्याच्यामुळे असेंब्ली आणि पार्लमेंट कदाचित ती बेकायदेशीर सुद्धा असेल, मान्य आहे मला, पण ती अस्तित्वात असली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून इलेक्शन कमिशनला ॲब्सोल्यूट पॉवर्स देण्यात आले होते त्या पिरियडमध्ये. तुम्ही याला कॉन्स्टिट्युशनल डिक्टेटरशिप म्हणू शकाल, सहमती हुकुमशाही कुठली याच्यामध्ये जो इलेक्शन कमिशनमध्ये बदल केला ते मी आता म्हणेन की जी हुकुमशाही होती इलेक्शन कमिशनची ती हुकुमशाही संपवली. ती जमती, पण आता पीएमची हुकुमशाही. आणि आता असताना सहमतीची नाही, आता असताना पंतप्रधानाची हुकुमशाही आली. येस. बरं, आता काय विचारता विचारा. मनोज जरांगीची डेडलाईन मध्ये संपते 24 तारखेला शेवटी. आता त्यांनी परत सांगितलंय की 20 तारखेपासून मुंबईला आझाद मैदानामध्ये आंदोलन जे आहे ते सुरू करणार. कुठच्या 20 जानेवारी? अच्छा, मग हे थांबवणार आणि 20 पासून सुरुवात करणार मुंबईमध्ये. स्ट्रॅटेजी काही लक्षात येत नाहीये माझ्या. सर, इंडिया आघाडीने ईव्हीएमवर जो ठराव घेतला त्यांनी म्हटलं की ईव्हीएमचं पण एक प्रकारे इनडायरेक्टली समर्थन केलं, पण सोबत व्हीव्हीपॅटचं 100% काउंटिंगची अट टाकली. कशाची मांड ठेवली? आपल्याला एक माहीत असेल की कर्नाटकमध्ये ह्या मागच्या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे असणाऱ्या 5 मतदारसंघामधलं ईव्हीएम मधलं मतदान आणि व्हीव्हीपॅट मधलं मतदान आपण असं काउंट करावं. काउंटिंगमध्ये ईव्हीएमचं याच्यामधनं एक्स निवडून आला. ज्यावेळेस व्हीव्हीपॅटचं मतदान झालं म्हणजे काउंटिंग झालं त्यावेळेस वाय निवडून आला. ते मॅटर कोर्टात गेलं आणि कोर्टानं सांगितलं वाय जो आहे व्हीव्हीपॅटनी निवडून आलेला आहे तो खरा निवडून आलेला आहे. हे हायकोर्टमध्ये कर्नाटक गव्हर्नमेंट, कर्नाटकचं आहे, म्हणजे आत्ता झालेलं 2019-2013च्या निवडणुकीमधलं आहे. हा 13च्या निवडणुकीमधलं आहे ते. आणि दॅट इज रिपोर्टेड. हे आता हे जर घडलं असेल, डिफरन्स कशाचा आला? ईव्हीएमचा आला आणि व्हीव्हीपॅटचा आला. देअरफॉर आम्ही जे म्हणतोय की देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ मॅन्युप्युलेशन अपॅरेंटली आलेली आहे. मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019च्या जे निवडणुका झाल्या त्या 2019 निवडणुकीपैकी 372 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये
डेफिशियन्सी ऑफ वोटिंग आणि ॲडिशनल वोट्स म्हणजे मायनस वोट आणि प्लस वोट हे 373 कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये आलेले आहेत. आणि काही मतदारसंघामध्ये ॲज हाय ॲज लाखापर्यंत आहेत. त्याच्यामुळे असणारं आता ग्राउंड जे आहे ते हे म्हणायला लागले की वेदर दिस इज रिझल्ट जो येतोय तो ट्रूथफुल आहे की मॅन्युप्युलेटेड आहे. त्याच्यामुळे ही चर्चा आता सुरुवात झालेली आहे. या राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड आणि इव्हन तेलंगणा, माझ्या माहितीप्रमाणे 223 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीज यांच्यामधला पोल वोट्स अँड काउंटेड वोट्स याच्यामधला डिफरन्स आलेला आहे. आता हा एवढा मोठा डिफरन्स येणार असेल तर मग आमचं म्हणणं आहे जनरल पब्लिकनीच आता असताना हा विचार केला पाहिजे की ईव्हीएम जर आपण केलेलं मतदान रिफ्लेक्ट करत नसेल तर बॅलेटवरती आलं पाहिजे. आता बॅलेटवरती प्रचार करताना काय चाललंय की बॅलेट लुटल्या जाऊ शकतात, ईव्हीएम सुद्धा लुटल्या जाऊ शकतात. पण बॅलेटमध्ये मी माझ्या मताचा मालक आहे, ईव्हीएम मध्ये मी माझ्या मताचा मालक नाही, मी फक्त बटनाचा मालक आहे. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की जिथे मी माझ्या मताचा मालक नाही तिथे ही सिस्टम तुम्ही बदला किंवा ईव्हीएमच तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर माझ्या बटनाच्या बाजूला मी दाबलेलं बटन तो सिम्बॉल सुद्धा आला पाहिजे. आज मी दाबलेल्या बटन दाबतोय मी, त्याच सिम्बॉलला गेलंय का मला हे कुठे दिसतच नाहीये, म्हणून इट्स अ ब्लाइंड वोट. मी असं म्हणतोय, मी माझ्या मताचा मालक नाही. सर म्हणजे 2024 मध्ये जो राहणारा जो लोकशाही हा तंत्र राहणार नाहीये ते म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणजे आम्ही आमचं भूमिकाच आहे की आज काँग्रेसनी त्याच्या बाबतीत असणारं केलेलं ऑल इंडियामध्ये त्यांनी असणारं हे केलं पाहिजे की आम्ही बॅलेटवरती जो काही इनॅक्टमेंट पास झालेला आहे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट त्याच्यामध्ये तुम्ही बॅलेटवरती घेऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे ते ईव्हीएमवरती घेऊ शकता. मला अजून कळत नाही आहे की इंडिया हे जे आहे हे इलेक्शन कमिशनकडे का बसत नाही आणि तिथे सगळ्यात पॉलिटिकल रजिस्टर्ड रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीजना बोलवलं जातं. त्या रजिस्टर्ड रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचं रेझोल्युशन इलेक्शन कमिशनच्या बैठकीमध्ये झालं की बॅलेटमध्ये घ्यायचं आहे तर मेजॉरिटी ऑफ दी रजिस्टर्ड रेकग्नाइज पार्टी जे सांगतील ती पद्धत असताना इलेक्शन कमिशनला बाइंडिंग आहे. पण हा मार्ग अजून इंडिया हे का स्वीकारत नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणून मी म्हटलं की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातोय. एकंदरीत इंडियामध्ये जे आहे घटक पक्ष आहे त्याच्यामध्ये एकमत होत नाही म्हणून हा सगळा गोळ होता. ते मी काय म्हणालो की वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो. त्याच्यामुळे असणारा हिंमत दाखवली पाहिजे की मी लढणार, जे व्हायचं ते होईल.
दिग्गत आहे असं तुम्हाला वाटतंय? मी अजून तसं नाही म्हणाले. तुमचं म्हणणं